नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ठळक बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसुंगेकडून कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने 20 जूनपासून धरणे आंदोलनास सुरुवात. तर सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण सुरू. नीट आणि अन्य परीक्षा, TET, CBSE अशा अनेक परीक्षांमध्ये होत असलेल्या घोळ आणि पेपर लीकच्या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. राजीव नगरमध्ये हमालाची हत्या. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा मार्गावरील झोन चौकाजवळील ठाकरेजी टी शॉपच्या काउंटरमागे हमालाच्या रक्ताच्या थरोड्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जितेंद्र उर्फ पप्पू बारेलाल तांडेकर, वय 36, राहणार अमरनगर, हिंगणा रोड असे मृताचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र तांडेकर हा हमाली आणि वाहन चालक म्हणून काम करीत होता. 27 जून रोजी रात्रीच्या सुमारास तो या परिसरात बसला होता. रात्री अज्ञात आरोपीने लाकडी ठोकळ्याने आणि विटाने डोक्यावर त्याच्या कपाळावर वार करून त्याचा खून केला. ही माहिती मिळताच MIDC पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी मृताचा भाऊ दिनेश बारेलाल तांडेकर, वय 40, राहणार राजूनगर, MIDC यांच्या तक्रारीवरून MIDC पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. शालेय साहित्य खरेदीने मोडले पालकांचे कंबरडे. 30 जूनपासून शाळा सुरू होत असल्याने कालच्या रविवारी सर्वात जास्त सुपर संडे शालेय वस्तूची खरेदी केली गेली आणि या खरेदीमध्ये सर्व शालेय वस्तूची रेट वाढली असून पगार मात्र तोच आहे. यामुळे या वाढत्या महागाईने पालकांचे कंबरडेच मोडून गेलेले आहे. शैक्षणिक सत्र सुरू होत असताना उपराजधानीतील पालकांसमोर अवाढव्य शालेय खर्च प्रश्न उभा ठाकलेला आहे. पालकांच्या भवितव्यात प्रश्न असल्याने पालक कसलीही तडजोड करायला तयार नाही. लागेल तेवढा खर्च करायला पालक तयार आहे. पेन्सिल, वह्या, दप्तर, बूट, गणवेश या शालेय साहित्यापासून ते बूट खरेदीपर्यंत शाळांना शुल्क वाढसुद्धा केलेली आहे. व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दर वाढलेले असतानासुद्धा थेट मात्र पालकांचे पगार तेवढेच आहे आणि यामुळे पालकांच्या नवीन शैक्षणिक वर्षात नवीन साहित्य खरेदी करताना मुलांसाठी पालकांचे कंबरडेच मोडून गेलेले आहे. वाढत्या महागाईचे कारण मात्र दुकानदार, युद्ध आणि अनेक प्रकारची कारणं देत असली तरी पालक मात्र कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.